नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाठदुखी आणि कंबरदुखी ह्या समस्या आजकाल एवढ्या कॉमन झालेल्या आहेत की अगदी मिडल एजपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकालाच कधी ना कधी हा त्रास होत असतो. आणि महिलांमध्ये तर पाठ दुखणं, कंबर दुखणं हे सर्रास आपल्याला बघायला मिळतं. बरं, हे दुखणं जेव्हा कधीतरी असतं किंवा वेदनांची तीव्रता कमी असते तेव्हा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, मात्र सहनही होत नाही. एवढ्या तीव्र स्वरूपाच्या वेदना जेव्हा असतात तेव्हा आपण त्याच्याकडे सिरियसली बघतो. म्हणूनच कोणकोणत्या कारणांमुळे पाठ आणि कंबरदुखीचा त्रास सुरू होतो ती 10 अतिशय महत्त्वाची कारणं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जेणेकरून ही कारणं जर तुम्हाला व्यवस्थित समजली तर ती कारणं तुम्ही बंद कराल आणि तिथेच तुमचा त्रास बऱ्यापैकी कमी होईल. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या. कोणकोणत्या कारणांमुळे पाठ आणि कंबरदुखीचा त्रास सुरू होतो ती 10 महत्त्वाची कारणं आता आपण बघूयात. पहिलं कारण आहे आपल्या डेली रुटीनमधील आपल्या चुकीच्या सवयींमुळे हा पाठ आणि कंबरदुखीचा त्रास आपल्या मागे लागतो. जसं मी नेहमी सांगते की चुकीच्या खाण्यापिण्या वागण्याच्या सवयी हे कोणत्याही आजाराचं खूप मोठं कारण आहे. आता चुकीचं खाणंपिणं तर आपल्याला समजतं, पण या त्रासाशी संबंधित चुकीचं वागणं म्हणजे काय? तर एका जागी खूप वेळ बसून राहणं किंवा कंटिन्यू उभं राहणं, त्यानंतर चुकीची बसण्याची पद्धत असणं. बऱ्याच वेळेला कामाच्या ठिकाणी खुर्च्या किंवा टेबल व्यवस्थित नसतात किंवा ती हाईट आपल्याला व्यवस्थित ॲडजस्ट होत नसते, आपण त्याला कम्फर्टेबल नसतो किंवा वाकून बसायची सवय असते. त्यानंतर जास्त वजनं उचलणं, तेही चुकीच्या पद्धतीने उचलणं किंवा जास्त खाली वाकून काम करणं, ह्या सर्व गोष्टींमुळे कुठेतरी पाठीच्या मणक्यावरती ताण येऊन येऊन पाठ आणि कंबरदुखीचा त्रास सुरू होतो. दुसरं कारण आहे बऱ्याच लोकांना मोटरसायकलवरचा दररोजचा प्रवास असतो. एकतर मोटरसायकल चालवताना पाठीला कसल्याही प्रकारचा आधार नसतो, त्यात रस्त्यात खड्डे असतात, त्याच्यामुळे हादरे बसून बसून कुठेतरी पाठीच्या मणक्यावरती ताण येऊन येऊन पाठ आणि कंबरदुखी तुमच्या मागे लागते. तिसरं कारण आहे आपण झोपतो ती गादी जर व्यवस्थित नसेल तरी सकाळी उठल्यानंतर पाठ आणि कंबर आखडते आणि अंग दुखायला लागतं. चौथं कारण आहे शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांचा अभाव असेल किंवा व्यायामाचा अभाव असेल किंवा शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल, त्यानंतर अपघाताची हिस्ट्री असेल किंवा मणक्याला पाठीला इजा झालेली असेल, सूज आलेली असेल तरी पाठ आणि कंबरदुखी तुमच्या मागे लागते. पाचवं कारण आहे वय जसजसं वाढत जातं म्हणजेच वृद्धावस्थेमध्ये हाडं ठिसूळ व्हायला लागतात आणि पाठ आणि कंबरदुखीचा त्रास तेव्हा जास्त जाणवायला लागतो. कारण वृद्धावस्थेमध्ये वातदोष बलवान असतो आणि शूलम नास्ती विना वातात, म्हणजेच कोणतीही वेदना ही वाताशिवाय असूच शकत नाही. त्याच्यामुळे वात बिघडला की वेदना ह्या व्हायलाच लागतात. त्याचबरोबर संधिवातासारखा आजार तुमच्या मागे लागला असेल किंवा गृद्रसी म्हणजे सायटिकासारखा आजार असेल किंवा इतर वाताचे आजार जर तुमच्या मागे लागलेले असतील तरी पाठ आणि कंबरदुखी सुरू होते. सहावं कारण आहे स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये पाठ आणि कंबरदुखीचा त्रास खूप जास्त जाणवतो. कारण प्रेग्नन्सीमध्ये पोटाचा घेर वाढलेला असतो आणि त्याचा ताण पाठीच्या मणक्यावरती यायला लागतो. त्याचबरोबर वाढतं वजन हे देखील पाठ आणि कंबरदुखीचं खूप मोठं कारण आहे. त्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर स्पेशली सीझर झाल्यानंतरही पाठ आणि कंबरदुखीचा त्रास स्त्रियांना खूप जास्त जाणवतो. मग ते डिलिव्हरीनंतरची शरीरातली कॅल्शियमची कमतरता असेल किंवा मणक्यामध्ये दिलेले इंजेक्शन असेल, अशी वेगवेगळी त्याची कारणं असू शकतात. सातवं कारण आहे बऱ्याच जणांना स्मोकिंग करणं, अल्कोहोल घेणं किंवा इतर व्यसनं करणं अशा चुकीच्या सवयी असतात आणि ह्या सवयींचा आपल्या आरोग्यावरती परिणाम होऊन ही दुखणी तुमच्या मागे लागायला लागतात. आठवं कारण आहे स्त्रियांना पाळीच्या संबंधित काही तक्रारी असतील किंवा अंगावरून खूप जास्त पांढरं जात असेल, म्हणजेच व्हाईट डिस्चार्जची समस्या असेल किंवा गर्भाशयाशी संबंधित काही तक्रारी असतील, त्या ठिकाणी काहीतरी इन्फेक्शन असेल किंवा लघवीच्या तक्रारी असतील, वारंवार युरिन इन्फेक्शन होत असेल किंवा पुरुषांमध्ये मूत्राशय मार्गामध्ये इन्फेक्शन असेल किंवा जननेंद्रियाशी संबंधित काही त्यांच्या समस्या असतील किंवा प्रोस्टेटचा त्रास असेल किंवा स्त्री पुरुषांमध्ये मूतखड्याचा त्रास असेल, तर अशा वेगवेगळ्या कारणांनी पाठ आणि कंबरदुखीचा त्रास तुमच्या मागे लागू शकतो.
पाठ आणि कंबरदुखीचं 9वं महत्त्वाचं कारण आहे, जसं मी माझ्या प्रत्येक पेशंटला नेहमी सांगते की कोणत्याही छोट्या मोठ्या आजाराची सुरुवात ही नेहमी पोटापासून होते. मग तुमचं पचन व्यवस्थित होत नसेल, खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नसेल, गॅसेसचा त्रास तुम्हाला होत असेल, तर पाठ आणि कंबरदुखी नक्कीच तुमच्या मागे लागणार आहे. कारण जर त्या पोटातले गॅसेस व्यवस्थित पास होत नसतील तर ते पोट फुगल्याप्रमाणे होतं आणि पोटाबरोबरच पाठीवरतीही त्याचा कुठेतरी ताण यायला लागतो, प्रेशर यायला लागतं. त्याच्यामुळे हे दुखणं तुमच्या मागे लागतं. 10वं सर्वात शेवटचं आणि अतिशय महत्त्वाचं कारण आहे मानसिक ताणतणाव. स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी याच्यामुळे आपल्या शरीरासोबतच आपल्या मसल्सवरती, अवयवांवरती मानसिक आरोग्याचे परिणाम होतात. कारण आपलं मन हे उभयेंद्रिय आहे, ते ज्ञानेंद्रियही आहे आणि कर्मेंद्रियही आहे. त्याच्यामुळे मनाचं स्वास्थ्य बिघडलं, मानसिक आरोग्य बिघडलं तर त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावरती दिसणार आहेत. त्याच्यामुळे शरीरासोबतच मनाचं आरोग्य जपणं हे खूप महत्त्वाचं आहे. या व्हिडिओमध्ये पाठ आणि कंबरदुखीची 10 अतिशय महत्त्वाची कारणं आपण बघितली. जर हा त्रास तुम्हाला होत असेल किंवा यापैकी कोणती कारणं तुमच्यामध्ये दिसत असतील तर ती कारणं सर्वात आधी बंद करा. तिथेच तुमचा त्रास बऱ्यापैकी कमी होईल. त्यानंतर तुम्ही ह्या त्रासासाठी उपाय देखील करू शकता. याचे अतिशय उत्कृष्ट परिणाम दिसून येतील. पाठ आणि कंबरदुखीसाठी घरगुती किंवा आयुर्वेदिक उपाय काय करायचे, यामध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, योगासने कोणती करायची, ही माहिती जर तुम्हाला हवी असेल किंवा इतर शंका तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद.